नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. असं म्हणतात की साहित्य माणसांची मनं घडवतात. या घडलेल्या मनातून समाज बनतो आणि त्या समाजाच्या वतीनं संस्कृती निर्माण होते. त्यामुळे साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे असतात. त्यामुळे साहित्याच्या संदर्भातलं मग ते मुख्यधारेचं साहित्य असेल, दलित साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल, किंबहुना अनेक प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीनं साहित्याच्या संदर्भातली संमेलनं ही होत असतात. पण आता महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पहिलं अखिल भारतीय बळीराजा साहित्य संमेलन होत आहे. अखिल भारतीय बळीराजा साहित्य संमेलनाची गरज का भासली, त्याच्या मागची संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याचा एकंदरीत पुढचा असणारा आवाका किंवा पुढे त्याची वाटचाल कशी होणार आहे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. हे साहित्य संमेलन एका विशेष दिनी म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिनी तासगावला 26 आणि 27 जून रोजी होते. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत या संमेलनाचे जे संमेलन अध्यक्ष आहेत डॉक्टर त्या संदर्भातले राजकुमार घोगरे सर, त्यानंतर या संमेलनाचे जे निमंत्रक आहेत बाळासाहेब रास्ते सर, आणि या संमेलनामध्ये सक्रिय असणारे वक्ते आणि सामाजिक कार्यामध्ये खूप ज्यांचा हात आहे असे नितीन सावंत सर, हे तीन प्रमुख या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत. तुमच्या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो मॅक्स महाराष्ट्रमध्ये. सर्वात पहिल्यांदा मी राजकुमार घोगरे सरांकडे जाणार आहे. सर, अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची गरज का पडली? अगोदरच अनेक साहित्यिकांच्या मांदियाळी, त्यांचे वाद विवाद आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रस्सीखेच सुरू असताना ही नवीन वेगळीच तुम्ही मांडण्याचं कारण काय? अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारलात. पहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलनाची आमची जी भूमिका आहे ही अत्यंत स्पष्ट आहे. या पहिल्या बळीराजा साहित्य संमेलनाचा जी आमची ध्येय धोरण आहेत, जी आमची सैद्धांतिक मांडणी आहे ती स्पष्ट आहे. या माध्यमातून आम्ही कोणताही नवीन एक साहित्य प्रवाह निर्माण करण्याची इच्छा ठेवत नाही किंवा आमचा एक स्वतंत्र असा कोणता साहित्याचा गट सेक्टरियन अशा पद्धतीची या साहित्य क्षेत्रातली आमची भूमिका नाही. अत्यंत महत्वपूर्ण बाब ही आहे की ग्रामीण साहित्याच्या एका भागाचं प्रतिनिधित्व हे शेतीचं साहित्य करत आहे. शेतीच्या साहित्याला एक महत्वपूर्ण स्थान साहित्य क्षेत्रामध्ये मिळावं ही या पाठीमागची भूमिका आहे. आपण जर आज सहजपणे विचारलं तर शेती साहित्य यामधलं ललित, कादंबरी, काव्यसंग्रह कोणते, असा एक साहजिक स्वाभाविक प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला यामध्ये संदिग्ध असं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण स्वभावतःच आपण शेती साहित्य म्हटल्यानंतर ग्रामीण साहित्य अशी आपली भूमिका मांडतो आणि जो ग्रामीण साहित्याचा स्पेक्ट्रम आहे तो मोठा आहे आणि त्यामधला एक शेतीचा भाग, त्यामध्ये आपण अवश्यपणे शेतीची सैद्धांतिक मांडणी, शेती करण्याची कला, शेतीच्या त्या एकूणच अभिव्यक्तीचं आणि त्यातून निर्माण झालेलं कला आणि साहित्य, अशा पद्धतीच्या मांडणीतून जे साहित्य पुढे आलं आहे ते बळीराजा साहित्य संमेलनामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न संयोजक आणि ही एकूणच सर्व सहकाऱ्यांची त्यांच्या भूमिका आहे. संमेलन अध्यक्ष म्हणून ही भूमिका केवळ संयोजकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. सोनवणे सर. घोगरे सर, एक प्रश्न असा निर्माण होतो या ठिकाणी
की एकूणच महाराष्ट्राची किंवा भारताची एकूण जी काही म्हणजे मांडणी आहे किंवा जो काही हे आहे त्यात ऍग्रिकल्चर वरती जवळपास नाही म्हटलं तरी 65-60% जवळपास समाज अवलंबून आहे. आणि 65 ते 60% समाज अवलंबून असताना जे काही साहित्य निर्माण होत आहे ते बहुतांशी शेती आणि शेतीच्या निगडीत प्रश्नांशीच आहे. तर मग तुम्हाला असं वेगळ्या प्रकारचं साहित्य म्हणजे निर्माण करायचं किंवा वेगळ्या प्रकारचं खास बळीराजा किंवा शेतीशी ओरिएंटेड शेतीला वाहिलेलं अशा प्रकारचं साहित्य संमेलन घ्यावं त्याचं वैशिष्ट्य काय किंवा तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली याची? आम्ही जेव्हा इतिहासामध्ये आपण डोकावतो आणि इतिहासात डोकावताना इतिहासाचा जो आधिबंध घेऊन आजचं साहित्य पाहतो त्यावेळेला आम्हाला आमच्या साहित्यामध्ये शेतीचा उगमच दिसत नाही. आमच्या शेतीची जी सुरुवात आहे ती नांगराच्या शेतीपासूनच सुरुवात होते. परंतु महत्वाची बाब ही आहे की नांगराच्या शेती अगोदर ही साधारणपणे 1000, 2000, 3000 वर्ष शेती ही करण्यात आलेली आहे. तो जो भाग आहे 2-3 हजार वर्षाचा तो आपल्या साहित्यामध्ये डोकावताना दिसत नाही, तो आपल्या इतिहासामध्ये डोकावताना दिसत नाही, नाही तो आपल्या कोणत्याही कला आविष्कारामध्ये डोकावताना दिसतो. ही जी बाब आहे ही बाब या एकूणच बळीराजा साहित्य संमेलनाच्या मागच्या भूमिकेची त्याच्या मागची ही सैद्धांतिक मांडणी आहे. हा जो एकूण इतिहास आहे हा इतिहास स्त्रीने निर्माण केलेल्या शेतीचा जो आम्ही एक प्रकारे अनुल्लेख करत आहोत तो अनुल्लेख आम्हाला टाळून या शेती साहित्यामध्ये प्राधान्याने ही जी स्त्रीची भूमिका आहे, स्त्रीची शेती निर्मितीची भूमिका आहे, स्त्रीची ह्या शेती निर्मितीतून निर्माण झालेल्या सभ्यतेची भूमिका आहे, स्त्रीची या शेतीच्या निर्मितीतून निर्माण झालेल्या संस्कृतीची भूमिका आहे ती आम्हाला या साहित्यामध्ये आणायची आहे. त्यासाठी या बळीराजा साहित्य संमेलनाचा हा अट्टहास आहे. सोनवणे सर. पण अगोदरच समजा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतीशी संबंधित जे काही साहित्य आहे, कविता आहे, कादंबरी आहे, नाट्य आहे, खूप सारे आलेले आहे ना. म्हणजे इव्हन अगदी आपण जर समजा पाहिलं की महात्मा फुलेंचं नाटक जर पाहिलं गुलामगिरी असेल किंवा इतर असे शेतकऱ्याचा असूल वगैरे असेल तर ही शेतीशी संबंधितच नाटकं आहेत. आणि ते असं वेगळं पण करण्याचं अजूनही मला कळत नाही की तुम्ही कुठल्या साहित्याला शेतीचं किंवा बळीराजाचं साहित्य म्हणणार आहात आणि ग्रामीण साहित्य कसं वेगळं करणार आहात किंवा मध्यम वर्गाचं असणारं शहरी साहित्य कसं वेगळं करणार आहात, त्याच्यातनं आदिवासी दलित हे वेगवेगळे साहित्य कसं काय, म्हणजे त्यातलं मला अजून म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की त्यातनं तुम्ही शेतीचं साहित्य म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे ही आपण जी विचारले ती. बळीराजा हा या एकूणच साहित्य संमेलनाचा एक उत्कट बिंदू आहे. तो या अर्थाने की या स्त्री प्राधान्याची जी शेती आहे जी आपल्या साहित्यात त्याचं प्रतिबिंब पडत नाही, जी ही स्त्रीनं घेतलेल्या भूमिकेतून निर्माण झालेली त्या शेतीच्या आधारावरची संस्कृती आहे ती आपल्या एकूण साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही. त्या एकूण साहित्याचा त्या एकूण इतिहासाचा जो अनुल्लेखाने मारलेला आहे त्या इतिहासाचा जो उत्कट बिंदू आहे तो आहे बळीराजा. बळीराजा या अर्थाने की या ज्या स्त्री सत्तेतल्या जी शेती पद्धती आहे आणि त्या शेती पद्धतीवर उभारलेली जी सभ्यता आहे त्या सभ्यतेचा बळीराजा हा शेवटचा राजा आहे. स्वातंत्र्य, समता आणि मित्रता या तिन्ही मूल्यांची ज्या आपल्या ऍग्रिकल्चर कृषक व्यवस्थेमध्ये निर्मिती झाली ती जी शेती व्यवस्था आहे ती शेती व्यवस्था आजच्या शेती साहित्यामध्ये प्रतिबिंबित होताना दिसत नाही. ती केवळ आणि केवळ स्त्रीनं निर्माण केलेल्या शेती व्यवस्थेमध्ये शेती पद्धतीमध्ये दिसते. म्हणून स्त्री जिथून शेतीची निर्मिती करते, जिथून सभ्यता उभारते, जिथून संस्कृती निर्माण करते त्याचा हा उत्कट बिंदू म्हणजे बळीराजा. त्या बळीराजापर्यंतचा इतिहास पुन्हा एकदा आपल्या साहित्यामध्ये प्रतिबिंबित व्हावा केवळ याच भूमिकेतून आणि ग्रामीण साहित्यातून त्याचं वेगळेपण करायचं
अशी कोणतीही भूमिका न घेता बळीराजा साहित्य संमेलनाची आम्ही ही मांडणी करत आहोत. सोनवणे सर. धन्यवाद घोगरे सर, तुमच्याकडे परत मी येणार आहे. आपल्या सोबत बाळासाहेब रास्ते ह्या संमेलनाचे निमंत्रक जे आहेत ते जोडले गेलेले आहेत. बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. तुम्ही हे जे सांगाल की बळीराजा साहित्य संमेलन जे होते, अखिल भारतीय बळीराजा साहित्य संमेलन जे होत आहे, त्याची काय गरज आहे हो? आता बाळासाहेब म्हणजे राजकुमार घोगरे सरांनी मांडणी करताना स्त्रीने म्हणजे शेतीचं सुरुवात केली आणि बळीराजापर्यंत ती त्याची परंपरा सांगितली. म्हणजे हा असा प्रवास म्हणजे स्त्रीपासून तर पुरुष सत्ताक पद्धतीपर्यंतचा प्रवास आहे का? तो प्रवास तुम्हाला त्यातनं मांडायचा आहे का? की एकीकडे स्त्री ही प्रधान होती, जिने शेतीचा शोध लावला आणि त्यानंतर तो बळीराजापर्यंत येऊन ठेपला. बळीराजा हा राजा जरी असला तरी पुरुष प्रधान संस्कृतीचा तो प्रतीक दिसतोय, पुरुषाच्या हातात सत्ता आहे. काय सांगाल तुम्ही? आता संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष राजकुमार घोगरे सरांनी सांगितलं की स्त्री सत्तेपासून पुरुष प्रधान सत्तेपर्यंतची वाटचाल असा आहे का? तर तो तसा मुळीच नाही आहे. गणमाता स्त्री सत्ताक व्यवस्था या देशामध्ये होती आणि तिलाच मानणारी माणसं आहोत आम्ही आणि त्याच विचारधारेला अनुसरूनच हे पहिलं राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन ह्या महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक भूमीमध्ये होतंय. या भूमीमध्ये 26 आणि 27 जूनला होणाऱ्या या ऐतिहासिक साहित्य संमेलनामध्ये इथली कृषी संस्कृती, आद्य गणमाता संस्कृती या सगळ्या विषयावरती या देशभरातल्या विचारवंतांना एकत्रित करून ह्याचं प्रबोधन आणि जागर करण्याचा हा प्रयत्न आम्ही केलेला आहे. संमेलनाचे अध्यक्ष हे महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत आहेत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या तासगावच्या ऐतिहासिक भूमीतून बळीराजाच्या विचाराचा जागर हा 26 आणि 27 जून रोजी होणार आहे. यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे. निमंत्रक असणाऱ्या बाळासाहेब जे रास्ते आहेत त्यांनी या संदर्भातलं निमंत्रण दिलेलं आहे. मी अभ्यासक, विचारवंत, कीर्तनकार नितीन सावंत सरांकडे जाणार आहे. सर, या साहित्य संमेलनाच्याकडे तुम्ही कसं पाहता? सर, हे जे साहित्य संमेलन होत आहे ते खरंच भारतासाठी आणि राज्यासाठी प्रचंड प्रेरणादायी गोष्ट आहे. मगाशी एक प्रश्न चर्चेला गेला की तुम्ही याला वेगळं करू पाहताय काय? मुळात संपूर्ण जे आजचे प्रवाह आहे त्याला ग्रामीण प्रवाह म्हणा, दलितांचं साहित्य म्हणा, आदिवासींचं म्हणा किंवा आणखीन जे काही साहित्य प्रवाह आहेत, हे खऱ्या अर्थाने हे जे साहित्य प्रवाह हे नंतरच्या काळातले त्यांनी स्वतःमध्ये डिवायडेशन करून एक व्यापक प्रवाह बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या देशाचं मूळ सभ्यतेचं किंवा मूळ इथल्या इस्टॅब्लिशमेंटचं किंवा सगळ्या गोष्टींचं मूळ कारण हे शेती राहिलेलं आहे. शेतीतून पुढच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या गणपद्धती उदयाला आल्या, त्यानंतर वर्णव्यवस्था, मग जाती व्यवस्था आली, जातीमध्ये पोट जाती आल्या, काही लोकांचं समुदायाचं जसं आदिवासी असतील त्यांचं कल्चरायझेशन किंवा शहरीकरण झालं नाही आणि मग ही नंतरच्या काळात फटाफूट होत गेले. पण या सगळ्यांचा जो बेस आहे, सप्त सिंधूच्या किनाऱ्यावर असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या गोदावरीच्या किनाऱ्यावर असेल, पहिल्यांदा ही हस्तश्रमाने असेल, शिंगाणे असेल, हरणाच्या शिंगाने, प्राण्यांच्या शिंगाने, ही सगळ्या आपल्या पूर्वजांनी म्हणजे आदिवासी घ्या, दलित घ्या, ग्रामीण घ्या, सगळ्यांच्या पूर्वजांनी पहिल्यांदा शेती करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे सगळं याला केंद्रभूत साहित्य या देशामध्ये अजून निर्माण झालेलं नव्हतं. घोगरे साहेबांच्या सांगण्याचा आणि या सगळ्या साहित्य संमेलनाचा मुख्य मतितार्थच हा आहे की शेती केंद्रित आणि पितृसत्तेच्या अगोदरचा जो साहित्य प्रवाह होता, जो काही शेतीचा प्रवाह होता, त्याला केंद्रभूत मानून इथे साहित्य निर्माण झालेलं नाही. आता या मार्गाने पहिल्यांदा फार मोठी चर्चा होणार आहे देशभरामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल, उहापोह होईल आणि या प्रकारच्या साहित्याबद्दल जे कोणी आस्था बाळगतात ते साहित्यिक एकत्रित येतील, एकवटतील आणि मग या प्रकारच्या साहित्य निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. मी आणखीन एक वेगळ्या दृष्टीने पाहतोय की महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळी ज्या डबघाईला आल्या
ज्या शेतकरी चळवळी संपतात आल्या त्याचं मुख्य कारण आहे या शेतकरी चळवळींकडे ठाम भूमिका असणारं साहित्यच नाहीये मुळात. या शेतकरी नेत्यांकडे एकही बुद्धिजीवी नाहीये. म्हणजे मी आवर्जून उल्लेख करेल ज्यांच्या भागामध्ये हे साहित्य संमेलन होते, राजू शेट्टींचा. राजू शेट्टींशी माझी एकदा चर्चा झाली आणि ते बोलताना एका गेस्ट हाऊसला म्हणाले की तुमच्यासारखे अभ्यासक लोकच आमच्याकडे येत नाहीये. आणि खरं आहे, शेतकरी नेत्यांकडे या प्रकारचे बुद्धिजीवी नसतात, त्या प्रकारचं साहित्य ठोस नसतं. त्यामुळे त्यांच्या भूमिका दरवेळेला आपल्याला संभ्रमात टाकणाऱ्या दिसतात आणि समस्त ग्रामीण जनतेला, शेतकऱ्यांना न्याय देणारे ठरत नाही. त्याचं मुख्य कारण आहे त्या प्रकारचा साहित्य प्रवाह इथे उद्भवत झालेला नाहीये, त्या प्रकारचे साहित्यिक एकवटलेले नाहीयेत आणि त्या प्रकारची दर्जेदार सगळ्यांना घेऊन साहित्य निर्मिती झालेली नाही. मग आम्ही काय बघतोय किंवा हे साहित्य संमेलनाची काय भूमिका आहे, तर या प्रकारचे साहित्यिक एकत्रित यावे, त्या प्रकारच्या विचार प्रवाह रुजावा आणि एक मोठं साहित्य, दर्जेदार साहित्य निर्माण व्हावं, त्यासाठीचं हे साहित्य संमेलन पुढाकार घेत ही फार आनंदाची आणि सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. बरोबर आहे. एक वेगळ्या प्रकारचा प्रवाह साहित्यामध्ये येऊ पाहतोय. किंबहुना हा वेगळ्या प्रकारचा प्रवाह नसून प्रवाहामध्ये असणारा आदिम पुरातन अशा प्रकारचा तो प्रवाह आहे जो दुर्लक्षित राहिल्याचं बोललं जात आहे. कारण की मुळातच माणूस शेती करायला लागल्यानंतर त्याचं समूह, कुटुंब आणि बाकी समाज निर्मिती होण्याकडे झाली, अशा पद्धतीचा प्रवास आहे. मी पुन्हा एकदा राजकुमार घोगरे सरांकडे येणार आहे. सर, या साहित्य संमेलनामध्ये कुठल्या विषयांवरती चर्चा होणार आहे, काय चर्चा होणार आहे, कसे काय कार्यक्रम पत्रिका, कोण कोण लोक यामध्ये सहभागी होणार आहे प्रामुख्याने? कारण मी जी पत्रिका पाहिली त्यामध्ये तुम्ही तुमच्याशी बोलताना की 6 राज्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक विचारवंत या साहित्य संमेलनाला तासगाव मध्ये येत आहेत. तर प्रामुख्याने तुमच्या या साहित्य संमेलनात कुठले विषय किंवा कुठल्या विषयांवरती परिसंवाद होणार आहे? अत्यंत महत्वाची बाब आपण विचारलीत. महत्वाची यासाठी की हे राष्ट्रीय पातळीवरचं संमेलन असल्यामुळं भारतीय कृषी साहित्याचं प्रतिबिंब या संमेलनामध्ये पडावं ही भूमिका संयोजकांची राहिलेली आहे. ही भूमिकेच्या अनुषंगाने 6 राज्यातून प्रतिनिधी हे पहिल्या सत्रामध्ये भाग घेणार आहेत. आणि एक बळीराजाची जी संस्कृती आहे, बळीराजाच्या संस्कृतीला ज्या तिरस्करणीय दृष्टिकोनातून आजही पाहिलं जातं, त्या संस्कृतीला पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयास या संमेलनाच्या या पहिल्या चर्चासत्रामधून होणार आहे. काही मूलभूत मांडणी बळीराजा संस्कृतीची होणार आहे. बळीराजा संस्कृतीचे जे काही आर्किओलॉजिकल इव्हिडन्सेस आहेत ते येणाऱ्या काळामध्ये त्याचीही मांडणी होणार आहे. त्या अर्थानेही संशोधन यावरती केलं जाणार आहे. परंतु या पहिल्या सत्रामधून बळीराजाच्या संस्कृतीचा एक जो आधार आहे, जो साहित्यिक आधार आहे, तो आधार पहिल्यांदाच हा भारतभर जाण्याची शक्यता या पहिल्या चर्चासत्रातून उभी राहिलेली आहे. याबरोबरच दुसरं महत्वपूर्ण असे या बहुजन चळवळीमधले जे लोक आहेत ते लोक, ते प्रतिनिधी या विविध चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत. एकूणच या 2 दिवसीय या साहित्य संमेलनामध्ये साहित्याचा जो दृष्टिकोन आहे, साहित्याची जी मेथोडॉलॉजी आहे आणि साहित्य निर्माण करण्याची जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा या उपस्थितांना लाभणार आहे. म्हणून हे बळीराजा साहित्य संमेलन, त्याच्यामधले हे चर्चासत्र आपण सर्वांनी उपस्थित राहून ऐकण्यासारखे आहे. प्रेरणादायक याच्यासाठी की आज जे उपलब्ध साहित्य आहे त्या उपलब्ध साहित्यामधला स्त्री प्राधान्याचा इतिहास, स्त्री प्राधान्याचं साहित्य, कृषक साहित्य याला आपण केवळ अधोरेखित करत आहोत, याला केवळ आपण ठळक करत आहोत. याच्यातून आपण कोणतं वेगळेपण, कोणती वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयास करणार नाही. परंतु जे कृषक साहित्य आहे त्या कृषक साहित्याला ठळक करण्याचा, अधोरेख करण्याचा मानस या सर्व चर्चासत्रामधून आपल्याला उपस्थितांना अनुभवता येणार आहे. सोनवणे सर. सर, मी कार्यक्रम पत्रिका पाहत होतो आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये एक प्रकारे म्हणजे साधारणतः पाहिल्याच्या नंतर कळतंय की ह्या ज्या साहित्य संमेलनाची सुरुवात जी आहे ती शेतीची अवजारं
आणि राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि ग्रंथ दिंडी याच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यानंतर इथे जो काही म्हणजे परिसंवाद सुद्धा मी वाचत होतो, तर त्या परिसंवादामध्ये हा एक वेगळ्या प्रकारचा परिसंवादाचा विषय मला दिसला की मिथिला घाट की बळीराजा सभ्यता. म्हणजे मिथिला घाट वरती जो एक बळीराजाची सभ्यता होती त्या संदर्भातला म्हणजे तो परिसंवाद आहे. त्यानंतर भारतीय शेतकऱ्यांचे प्रश्न त्यावरील उपाय आणि त्यानंतर धम्मकीर्ती महाराजांचं व्याख्यान आहे, कीर्तन आहे आणि महासम्राट बळीराजाची कृषी संस्कृती. म्हणजे एकूणच हे सगळं कृषी संस्कृतीशी जोडलं गेलेलं आहे. तर दुसरं एक त्यामध्ये मी पाहिलं की मोठ्या प्रमाणात म्हणजे विचारवंत अशा प्रकारचं प्रस्थापित जी लोक कवी साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांच्या ऐवजी याच्यामध्ये राजकारणी लोकांची खूप मोठी मांदियाळी दिसते. ते त्यांचं साहित्याच्या क्षेत्रामध्ये तिथे काय पार्ट आहे? ही बाब ही या एकूण साहित्य संमेलनाच्या अंगाने याच्यासाठी महत्वपूर्ण आहे. आपण म्हटलं तसं की राजकारण्यांची जी मंदियाळी आहे ती राजकारण्यांची मंदियाळी अशाच लोकांची आहे की जे या पद्धतीनं या इतिहासाकडे पाहण्याची भूमिका घेत आहेत. मुळातच या इतिहासाकडे सहानुभूतीनं एक उत्पादकीय अंगाने पाहण्याची भूमिका कोणत्याही राजकीय नेतृत्वाची आज राहिलेली नाही. अशा स्थितीमध्ये हे राजकारणी आपल्या या एकूणच बळीराजा संस्कृतीला प्रस्थापित करण्यासाठी जे पुढे आलेले आहेत त्यांना आम्ही या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून प्राधान्य दिलेलं आहे. हे सर्व लोक या स्त्री प्राधान्याच्या साहित्याचा, या बळीराजाच्या साहित्याचा गौरव सन्मान करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. आज तुम्ही पाहता की पितृसत्ताक पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एकूणच साहित्यामधली स्वातंत्र्य, समता आणि मित्रता ही गायब आहे. अशा वेळेला आपण हे जे नवीन साहित्य निर्माण करतो, जे कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्याला या सैद्धांतिक मांडणीची गरज जी होती, जी नीड होती, ती जी पूर्ती केलेली आहे, त्या बळीराजाच्या साहित्यामध्ये ज्याने आपलं जे शेतीची साधनं आहेत, आपली जी जमीन धारणा आहे ती सर्व आपल्या प्रजेमध्ये समान वाटप केली. आपल्या प्रजेमध्ये कोपऱ्यामध्ये कॉर्नरमध्ये राहणारी जी वस्ती करून राहणारी लोक आहेत ती मध्यावरती राहणाऱ्या लोकांच्या वस्ती सारखीच असावीत. त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा ही गावाच्या नगराच्या कॉर्नर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुविधा साधना सारखीच असावीत अशी भूमिका घेणाऱ्या बळीराजाच्या या सव्यभागी या समता प्रधान संस्कृतीचा पुरस्कार सन्मान करण्यासाठी हे जर राजकारणी पुढे आलेले असतील तर निश्चितपणे आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये असे अनेक राजकारणी या भूमिकेशी निश्चितपणे आपली स्वीकृती देतील आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येतील. आज जरी ते आले नसले तरी येणाऱ्या काळामध्ये असे राजकारणी निश्चितपणे आपल्या या एकूणच भूमिकेला समर्थन देण्यासाठी पुढे येतील. यासाठी बाळासाहेब रास्ते आमचे जे संयोजक आहेत त्यांनी अत्यंत मेहनत घेतलेली आहे, परिश्रम घेतलेले आहे. संमेलनाचं तांत्रिक भाग पाहत ही जी सैद्धांतिक भूमिका आहे ही भूमिका ही त्यांनी राजकारण्याच्या गळी उतरण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. खरोखरच धन्यवाद द्यावं तेवढं बाळासाहेब रास्ते यांचं कमीच आहे. कारण ही भूमिका क्लिष्ट आहे, ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळा आहे. पुरुषी इगो येतो, एकूणच राजकारणाच्या प्रस्थापित मानसिकता येते. त्यामधून स्त्रीला प्राधान्य द्यायचं, स्त्रीची संस्कृती स्वीकारायची, स्त्रीला परत प्रस्थापित करायचं ही भूमिका घ्यायची टाळाटाळ करणाऱ्या या एकूणच राजकारण्यामध्ये म्हणूनच हे राजकारणी आम्हाला अत्यंत स्वाभाविकपणे एक आमचे मित्र वाटतात, एक आमचे सहअध्यायी वाटतात. सोनवणे सर, ते पाहिलं मी की तुमची पत्रिका पाहिल्याच्या नंतर तुम्ही स्त्री स्वातंत्र्याचा वगैरे खूप काही गौरव करतायत. मी नितीन सावंत सरांकडे जाणार आहे की स्त्रीने संस्कृती निर्माण केली, हा तर इतिहासच आहे. पण तुमच्या पत्रिकेमध्ये मात्र तेवढ्या प्रकारचं स्त्रियांचं प्रतिबिंब काही दिसत नाहीये. वक्ते म्हणा किंवा त्यांना सहभागी करून घेण्याचं म्हणा, त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून म्हणा, मी पत्रिका पाहत असताना तिथे ज्या पद्धतीनं तुम्ही महिलांच्या बद्दल बोलतात
तर त्या महिलांच्या संदर्भातला त्यांचं आवाजच तुमच्या साहित्य संमेलनामध्ये अतिशय क्षीण आहे. कुठे कुठेच महिला दिसत आहेत. नितीन सावंत सर, तर हे कसं काय आपण म्हणजे स्त्रीला न घेता स्त्रीच्या स्वातंत्र्याची आणि वगैरे वगैरे बाता करणार आहोत आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आता चर्चा झाल्याप्रमाणे काय आहे की नियोजनामध्ये, मॅनेजमेंटमध्ये आमची स्त्रियांची आघाडी कार्य करते. आमच्याकडे जी स्त्री आघाडी आहे ती ह्या सगळ्या महाराष्ट्रात बैठका घेणे, अनेकांना निमंत्रण देणं, पत्रिका पाठवणं आणि त्याचबरोबर रास्ते साहेबांच्या सोबतही एक स्त्रियांची आघाडी काम करते. आता प्रश्न असा आणखीन एक उद्भवू शकतो की स्त्रियांनीच आयोजन करायचं, स्त्रियांनाच पत्रिकेत घ्यायचं, तर पहिल्या टप्प्यात येणारा राजकारणी वर्ग येईल काय? आणि म्हणून राजकारणी वर्गांना घोगरे साहेब म्हणतात त्याप्रमाणे सहपथिक दाखवण्यासाठी आपण पहिल्यांदा भारतभरातले इंटेलेक्च्युअल बोलवले, जे स्त्री सत्तेच्या, मातृसत्तेच्या अनुषंगाने एक वैचारिक सहानुभूती ठेवतात. आणि म्हणून राजकुमार घोगरे साहेब असतील किंवा भारतभरातले जे इंटेलेक्च्युअल आहेत, सर्वोत्तम बुद्धिजीवी आहेत आजच्या घडीला, या बुद्धिजीवींना घेऊन आपण स्टेजवर राजकारण्यांना घेऊन एक मोठा उहापोह करतोय. तुम्हाला इथून पुढे मात्र सगळ्या सत्रांमध्ये आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये स्त्री प्राधान्यता दिसते. ऍक्च्युली ह्या सगळ्या स्त्रियांच्या ज्या आमच्या आघाड्या आहेत त्या निमंत्रण पत्रिका देणे असतील, मिटिंगा घेणे असतील किंवा महाराष्ट्रामध्ये बोलवणं असेल, या प्रकारच्या कार्यामध्ये तुम्हाला तसंच झालंय की घरामध्ये पुरुष कर्ता असतो आणि बाई घर सांभाळत असते. तशा पद्धतीनं तुम्ही या साहित्य संमेलनामध्ये स्त्रियांना सुद्धा स्थान देण्याचं दिसतंय. बिचाऱ्या राबवत असतात तिकडे तिकडे आणि त्यांचा आवाज मात्र प्रीतीताई राऊत नागपूरच्या एकमेव वक्त्या वगळत्या बाकीचं कोणाचं नाव तिथे दिसत नाहीये. तुम्ही पत्रिकेतलं पहिला जो फोटो बघाल ते भली मोठी मोरडीची नथ घातलेल्या आमच्या बीजमाता राहीबाई आहेत. आणि आम्ही हे प्रतीकच मुळात पुढे आणलेलं आहे. त्यांना एक पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने खऱ्या अर्थाने सगळ्या साहित्य संमेलनात त्यांना बिरवायला पाहिजे होतं. आणखीन ग्राउंडवर नेऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं. मधल्या काळात ते बंद झालं. आणि म्हणून आम्ही बीज माता राहीबाईंना पहिल्या पत्रिकेच्या मुखपृष्ठावर घेऊनच महाराष्ट्रात मेसेज दिलाय की या सगळ्या महिला भगिनींनो, या तुमचं प्रतिनिधित्व उद्घाटन सत्रामध्ये आणि आपल्या साहित्य संमेलनात बीज माता करतायत. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने त्या सगळ्या समस्त महिलांच्या प्रतिनिधी आहेत. आणि त्यातल्या त्यात ग्राम संस्कृतीचा चेहरा घेऊन एक भला मोठा ग्राम कल्चरचा चेहरा असणाऱ्या बीज माता आहेत. त्यामुळे हे साहित्य संमेलन काही पुरुषांचं किंवा स्त्रियांचं असं नाही, तर ते दोघांचंही आहे. दोघंही सहपथिक चालणार आहेत, 7 पावलं चालणार आहेत, एकमेकांवर विश्वास ठेवणार आहेत. तिथे स्त्री आणि पुरुषांचा आरोप प्रत्यारोपाचाही काही भाग असणार नाही. आणि मुळात इथून पुढे तर आपलं आवर्जून तुमच्या सारख्यांनी चर्चाच केली पाहिजे की या देशातल्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत स्त्री मिस दिसतीये. स्त्री दिसतच नाहीये कुठे. आपल्याकडे कुठल्या तरी स्टेजवर नॉमिनल बसवण्यासाठी स्त्रिया वापरल्या गेल्यात आतापर्यंत. परंतु गुरव सरांकडे जाणार आहे. गुरव सर, हे साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या साहित्यिक प्रेमींना आणि समस्त कृषी संस्कृतीची म्हणजे कावड घेऊन किंवा कृषी संस्कृतीचा वारसा घेऊन चालणाऱ्या लोकांना नेमकं तुम्ही काय आव्हान करणार आहात? देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या कृषी संस्कृतीचा विचार घेऊन जाणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, विशेषतः आम्ही ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या तासगाव या ठिकाणी हे साहित्य संमेलन घेतलेलं आहे, इथे खूप मोठ्या शेतकऱ्यांच्या संघटनांचं जाळं आहे की ज्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्याला पाहायला मिळतोय. या अनुषंगानं इथली कृषी संस्कृतीची विचारधारा, हा सगळा विचार संपूर्ण देशभरामध्ये नेण्याचा पहिला मान आमच्या तासगावला मिळाला, त्याचा खूप मोठा मनस्वी आनंद आम्हाला आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तासगावमध्ये प्रज्वलित झालेली ही क्रांतीची मशाल संपूर्ण देशमध्ये जाणार आहे आणि देशभरामध्ये बळीराजाच्या संस्कृतीची, कृषी संस्कृतीची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जाऊ. आपण आता जसं म्हणालात की स्त्रियांचे प्रमाण हे पत्रिकेमध्ये कमी आहे, परंतु इथल्या संमेलनाच्या सहभागामध्ये आमच्या स्थानिकचे आमदार सुमनताई पाटील यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी सातत्याने मिळते. त्या आमदार आहेत या मतदारसंघाच्या आणि त्याही आमच्या सोबत आहेत. परंतु ही कृषी संस्कृतीची जी मशाल आहे,
विचाराची जी क्रांती आहे ही संपूर्ण देशभरामध्ये आम्ही निश्चित या संमेलनाच्या माध्यमातून घेऊन जाऊ. बरोबर आहे. मी शेवटच्या प्रश्नांसाठी किंवा शेवटच्या याच्यामध्ये मी डॉक्टर राजकुमार घोगरे सरांकडे येणार आहे. सर, महाराष्ट्राला तुम्ही या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं काय आव्हान कराल? सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपण इतका महत्वपूर्ण स्टेज आमच्यासाठी उपलब्ध केला. आपल्या या अत्यंत व्यस्त कालावधीमधून आम्हाला एक कालावधी, एक स्लॉट उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आपले सर्वप्रथम आभार मानतो. आणि बळीराजा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्यामधल्या स्त्री प्राधान्याच्या, स्वातंत्र्य, समता आणि मित्रतेचा जो साहित्य आविष्कार आहे त्या आविष्काराला आपण अधोरेखित करूया, अधिक ठळक करूया आणि त्या माध्यमातून आपल्या पुढचे जे समस्या आहेत, जी सामाजिक विषमता आहे, आपल्या शेतीच्या संदर्भातली जी धोरणहीनता आहे आणि एकूणच आपल्या शेतकऱ्यांचं जे सांस्कृतिक दमन आहे, या 3 पद्धतीच्या समस्याच्या विरोधात आपण येणाऱ्या काळामध्ये या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या बळीराजाची ही समता आणि स्वातंत्र्य प्रस्थापित करणारी संस्कृती पुन्हा एकदा प्रस्थापित करून हा आविष्कार कशाचा, तर आपल्या समस्येला नष्ट करण्याचा आणि बळीराजाचं एक नव्या आविष्कारामधलं स्वातंत्र्य, समता आणि मित्रतेचं एक संस्कृती उभा करण्याचा प्रयास आपण येणाऱ्या काळामध्ये या साहित्य संमेलनाच्या पायाभरणीतून करणार आहोत. त्यामुळं आपण या साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद द्यावा ही भूमिका इथं संयोजकाच्या वतीनं मांडतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. 26 आणि 27 रोजी अखिल भारतीय बळीराजा साहित्य संमेलन तासगाव इथे होत आहे. ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की जसा जसा समाज विकसित होत जातो त्याला नवीन नवीन आपल्या अस्मितांचा शोध लागतो, तसा तो त्या अस्मितांना घेऊन नव्या साहित्याचं सृजन करत असतो. मग सुरुवातीला वेगळ्या प्रकारचं साहित्य होतं, त्याला परत वेगळ्या प्रकारच्या शाखा आल्या आणि अजून असं करत करत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानशाखा होत असतात. साहित्यातही तशाच प्रकारचे प्रवाह होतात. आता हा वेगळ्या प्रकारचा प्रवाह मराठी आणि देशाच्या एकूणच साहित्यामध्ये येतोय की जो शेतीशी संबंधित आहे. शेती जी माणसाला पोसते आणि शेती जी माणसाला जोडून ठेवते, शेती जी माणसाला जगायला शिकवते आणि शेती जी माणसाला जगवते, अशा सगळ्या माध्यमातून शेतीशी जो समाज जुळलेला आहे त्यातनं जे त्याचे सगळे भाव आहेत, त्याच्या समस्या आहेत, त्याचं दुःख आहे, त्याचा आनंद आहे, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची प्रतीक आहेत, या सगळ्यांचा एकंदरीत मांदियाळी किंवा या सगळ्यांच्या संदर्भातला उहापोह या अखिल भारतीय बळीराजा साहित्य संमेलनामध्ये होणार आहे. एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे. नवीन प्रयोग होत असताना पुढे मागे कमी जास्त होत असतं, पण महाराष्ट्रातल्या तमाम साहित्य प्रेमींना, शेती प्रेमींना, कृषी संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या तमाम बळीराजाच्या असणाऱ्या अनुयायांना आम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं आवाहन करतो की तुम्ही या अखिल भारतीय बळीराजा साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा. तुम्ही ही सगळी चर्चा ऐकतायत, तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.